चला मित्रांनो, आता आपण गडाच्या पायऱ्यावरती चढून वरती जाऊ. खूप सुंदर या ठिकाणी रचना केलेली आहे गडाची. वरती चालताना भाविकांना बसण्यासाठी या पद्धतीचे बाकडे, या पद्धतीचे लाकडी काही बाकडे केलेले आहेत. मित्रांनो, पायऱ्या गडाच्या अजून चालू व्हायच्या आहेत, परंतु त्याच्या अगोदर प्लॅटफॉर्म असा तयार केलेला आहे की खूप छान अशा पद्धतीने बघा तुम्हाला दिसते. आणि इथं बसायला पण बाकडे वगैरे छान अशा रीतीने ठेवलेले आहेत जागोजागी. मित्रांनो, इथून पुणे नाशिक हायवे जवळच आहे. जर 2-4 किलोमीटरवर, 2 ते 3 किलोमीटरवर असेल. आणि तुम्हाला जर कधी यायचं ठरलं तर नक्कीच संगमनेर बायपासच्या पुढे आले, चन्नापुरी म्हणून गाव आहे, त्याच्या अलीकडेच हा फाटा पडतो, हिवरगाव पावसा म्हणून. तुम्ही नक्कीच या आणि भेट द्या. गडाचे बांधकाम एकदम आणि दर्शन पूर्वी या ठिकाणी दगडावरूनच भाविक ये जा करत होते, परंतु आता नवीन सिमेंटच्या आपली दगडी पायऱ्या वगैरे तयार केलेल्या आहेत आणि एकदम निसर्गरम्य वातावरणात मंदिर आहे व आपण आजूबाजूला बघू शकता. मित्रांनो, इथलं वातावरण एकदम असं प्रसन्न वातावरण वाटतंय ना. निसर्गरम्य ठिकाणी की असे मन शांत होतं एकदम. खूप छान वातावरण आहे, एकदम प्रसन्न वातावरण आहे. बरोबर ना गणेश? एकदम निसर्गरम्य वातावरणामध्ये हा गड आहे. जसा तुम्ही जेजुरीला जाताय आणि जेजुरीचा गड बघताय च्या सारखाच जवळपास त्याच लोक आणलेले. आणि जरी समजा पाऊस पाण्याने किंवा इतर काही गोष्टींसाठी अडचण नको, जरी समजा भाविक वरती गडावर चाललेत तर तुम्ही बघताय वरती इथून तिथून छत केलेलं आहे, पत्र्याचं शेड. पावसा पाण्याची म्हणजे पावसाची काही प्रॉब्लेम अडचण येणार नाही. सुरक्षेसाठी या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे पण लावलेले आहेत. आणि सीसीटीव्ही कॅमेरे पण बघताय तुम्ही. सुरक्षिततेसाठी आता सगळीकडेच झालेले आहे, तसे इकडेही खूप छान अशा पद्धतीने त्यांनी कॅमेरे वगैरे लावलेले आहेत, जेणेकरून कोणालाही काही अडचण येऊ नये. मित्रांनो, गडाच्या पायऱ्या चढताना सुनील भाऊ कसं वाटते? एकदम छान, थंड हवा लागते दोन्ही बाजूनी आणि एकदम शांत वातावरण आहे. म्हणजे थोडक्यात आपण जेजुरीला आल्याची फिलिंग होती या ठिकाणी. एकदम व्यवस्थित वातावरण, मन शांत आणि एकदम शांतता आहे या गडावर. आता तुम्हाला सांगतो, जर रविवारचा दिवस आजचा नाहीये, पण रविवारच्या दिवशी जर आले तर तुम्हाला नक्कीच इथं गर्दी बघायला भेटते. कुठले? हा ना, दर्शनाला आले होते का? हो, दर्शन. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण गडाच्या वरती आलेलो आहे. एकदम गडाच्या जवळपास आहे आपण. एकदम आता जवळच आलोय. सुनील भाऊ, थकले का? हो. पुढे जाताना एकदम तीव्र उताराच्या पायऱ्या आहेत मित्रांनो. इथं एकदम असं टप्प्याटप्प्यावर आहे. थोडस वर राहिलंय, परंतु या ठिकाणी जरा तीव्र उताराच्या पायऱ्या आहेत. तुम्हाला मी बघितलं तर थोडस असं तीव्र वाटतं उतार, पण मध्ये मध्ये असं 3-4 पायऱ्या गेल्यानंतर असे टप्पे केलेले आहेत. त्याच्यामुळे जरी आपल्याला असं थकली किंवा काय असं वाटलं तर आपण थांबू पण शकता. नक्कीच नक्कीच. मित्रांनो, आपण आता वरून आपलं निसर्ग बघतोय, म्हणजेच गडाच्या खालचा जो आसपासचा परिसर आहे, तर आपण बघताय
किती असा हिरवागार दिसतोय आणि वातावरण पण खूप छान आहे. थोडंसं ऊन पडलेलं आहे. सकाळपासून आभाळच होतं, पण आता थोडंसं ऊन पडलेलं आहे. परंतु वातावरण आणि देवदर्शनाला यायची इच्छा, ह्या दोन्ही गोष्टी एकदम समांतर आल्या. आम्ही आता नक्कीच संगमनेरहून येत होतो. तर सहज या रस्त्याने चाललो होतो. हा गड दिसला खालून, एक ना एकदम असं सुंदर असं दृश्य दिसतंय वर. वाटतं की इथे येऊन दर्शन घेऊन जावं. त्या उद्देशाने आम्ही या रोडने चालत जाता थांबलो इथे आणि वर आलो तसेच दर्शनासाठी. मित्रांनो, लाईटीची वगैरे सगळी सोय इथं केलेली आहे. आपण बघताय. तुम्ही नक्की या, नक्की भेट द्या आपल्या दर्शनासाठी. आणि एक तुम्हाला जवळच असं वाटेल की कुठंतरी आपण जेजुरी गडावरती आलोय. हो, बरोबर. प्रति जेजुरीच. आणि मित्रांनो, शेजारीच एक शाळा आहे. हायस्कूल पण आहे आणि शाळा पण, मराठी शाळा पण आहे. दोन्ही पण एकत्रच दिसतंय आपल्याला इथं. जवळपास लवकरात लवकर म्हणजे संगमनेरपासून आपलं, सॉरी, चंदनापुरीपासून आपल्याला 2 मिनिटाच्या अंतरावर हे गड आहे. नक्की या. एकंदरीत मित्रांनो, आपण गडावरती पोहोचलोय आता. आपण एकंदरीत आलोय दर्शनासाठी. आपण बघताय. आणि दम पण लागलाय आता चांगला. वरती गडावरती आल्यानंतर आपल्याला जो लुक दिसतोय, तर गडाच्या वरचा हा परिसर आहे. नमस्कार. आपल्या YouTube मध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी काय म्हणत होतो, आपण आता या गडावरती आलोय, तर या इथली यात्रा कधी भरते? माघ पौर्णिमेला भरते. हां, हां, हां. आणि भरपूर प्रमाणात गर्दी असते. 15-1 लाख पब्लिक येऊन जाते. इतकी पब्लिक हो. भरपूर प्रमाणात. संगमनेर तालुक्यात एक नंबर आहे, नगर जिल्ह्यात म्हणायचं. हां, हां. संगमनेर पासून आता आपल्याला किती अंतरावर आहे? 7 किलोमीटर. 7 किलोमीटर येतं नाही का? हो. म्हणजे हिवरगाव पावसामध्ये हो, हिवरगाव पावसा देवगड. हां, हां, हां. अजून काय माहिती भेटू शकते तुमची? हे मंदिराचं कळसाचं काम वगैरे कधी झालं? म्हणजे तरी 15-1 वर्ष झाली त्या आणि गडावरती पहिलं असंच चढावं लागत होतं. आता नाही, पायऱ्या आता वगैरे पायऱ्या पूर्वीच्याच आहे, जुन्या काळच्या, पण छत केलेलं आहे सोनवणीचं. हां, वरून म्हणजे हो, पावसा हो. पाण्याने काही सोनवणे.
नवी मुंबईचा महापौर महापौर झालेला आहे. त्यांनी छताचं काम तो केलेलं म्हणजे ते. असं का देवाला आला उन्हाळ्या दिवसामध्ये बर. त्यांनी ती नवरा बायको देवाला आले जेव्हा उन्हाचा फुल तडाखा आणि ते पायी पळाल्यामुळे त्यांचं आणि मग ते म्हणे बुवा हे लईच कठीण होतंय जरा पायांना तकलीफ होती म्हणे आम्ही हा शेत करणार ऊन लागतं ना म्हणून त्याने ऊन छताचं लागतं काम म्हणे, केलं ऊन ते. लई. पुण्याचं काम केलं. पुण्याचं हा, काम केलं मग त्यांनी. जनता येते किती तापत असेल त्यांनी काय केलं हे शेडचं काम पूर्ण केलं अख्खं लगेच गेले ना 8 दिवसानं लगेच ते मुंबईवरून गाड्या बिड्या त्या लोखंड बिखंड सगळं तिकडूनच आणलं त्यांनी घेऊन गाड्यावर. आले. हो हो डायरेक्ट मग पाठवून लगेच- दिलं तिथं काय हा, मग. लगेच त्यांनी मग ते इडच ठेकेदाराला हे दिलं बिल्डिंग वाल्याला मशीन वाल्याला त्यांनी 2, 2.5, 4 एक महिन्यामध्ये ते पूर्ण करून टाकलं. पूर्ण केलं. हो पण आता उन्हाळ्यात पण यायला काही अडचण त्रास आता. नाही, काहीच नाही, उन्हाळ्यात नाही, पावसाळ्यात नाही, काय आता अडचणच नाही, हिवाळ्यात नाही, त्रास नाही, काय नाही, पण एक सगळे एक- व्यवस्थित. एक- आणि विखे साहेबांनी हे सगळं केले. 12 हो हो गट्टू वगैरे. नामदार साहेबांनी हो नामदार साहेबांनी हे सगळं 12 लाख रुपये आमच्या गावाला निधी दिलाय. निधी दिला हो ते रोडचं काम झालं सगळं त्यांचं डांबरीकरण डांबरीकरण. पूर्ण. इकडं मध्ये पुलाचं काम चालू आहे हा, आता इथे वड्यामध्ये. वड्याचे ते. हा, हो सगळं त्यांनीच सगळा दिलेलं निधी त्यांचा 12 लाखाचा निधी दिली त्यांनी. असं, असं. एकदम मस्त आहे. झाडे बिड झाडं बिडं ते सगळे केलेले संघाची संघाने केले मग झाड. इथं कोण पुजारी आहे आम्ही. पुजारी तुम्हीच आहे हा, का? हा, मग बरोबर. आम्ही गुरव आहे समाज. अरे अरे हा. हा, हा. चांगलं आहे. तर आपण आपल्या युट्यूब मध्ये तुमचं स्वागत आहे. आपण यासाठी आलो होतो की आता आम्ही या रस्त्याने चाललो हा हा तर हा. म्हटलं अरे एवढा मोठा गड आहे आपण नक्की हा. जाऊन येऊ हा बरोबर आहे. आणि आपल्या युट्यूबच्या परिवाराला पण दाखवायचंय की हा. अरे तुम्हाला जरी कधी वाटलं तर तर बुवा, मित्रांनो नक्की भेट द्या इकडे या. यात्रेला या यात्रेला या यात्रेला. म्हणायचं. मला वाटतं यात्रेला 17 फुल तारखेला गर्दी यात्रा आहे. राहते. 17 फेब्रुवारी 17 काहीतरी. फेब्रुवारी हा मध्ये असं यात्रा काहीतरी आहे. आहे. हा. पूर्ण फेब्रुवारी महिन्यात यात्रा आहे. फेब्रुवारी- पौर्णिमेला. हा, पौर्णिमेला. पौर्णिमेला. हो 17 तारीख माझ्या नक्की नाही पण पण पौर्णिमेच्या पौर्णिमेच्या हा, दिवशी पौर्णिमेच्या यात्रा दिवशी असते. यात्रा असते. हो हो पौर्णिमेला यात्रा म्हणजे आता अजून 15 जानेवारी दिवसानं फेब्रुवारी लहान मध्ये. यात्रा हा येईल, म्हणजे एक 1-1.5 छोटी. महिन्याने चालतो. हो नाही, हो नाही, हा 1-1.5 महिना अजून बाकी. आणि 15 दिवसानं 15 दिवसांनी आहे छोटी जत्रा छोटी राहते यात्रा यात्रा. असते. पोरल्या पौर्णिमेला. पौर्णिमेला आता. असं असं. जानेवारीतल्या या पौर्णिमेला. हा, हा, हा. आणि आम्हाला आता म्हणजे 4-8 दिवसांनी साहेबांची सुद्धा गाठ घ्यायची आहे. हा, खताळ खताळ साहेब. विखे साहेबांना पूजेला बोलवायचं आहे ना. हो. दरवर्षी येतात पूजेला ना. दरवर्षी असतातच. हा? नाही 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 चालेल भेटूया हो. आपण नक्कीच हा, मित्रांनो. हा. धन्यवाद. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण मंदिराच्या डायरेक्ट वरच्या टोकाला म्हणजेच गडावरती आलेलो आहे. तर आपण आता दर्शन पण घेतलंय आणि आता आपण परत परतीची वाट पकडतोय. तर मित्रांनो तुम्ही नक्की बघा हे वातावरण आणि तुम्हाला तुम्ही कुठून बघताय ते आम्हाला नक्की सांगा, नक्की कळवा आणि नक्कीच दर्शनासाठी तुम्ही संगमनेरला जर आले तर संगमनेर जवळूनच एक 7 किलोमीटर अंतरावर हिवरगाव पावसा म्हणून हे गाव आहे आणि देवगड हे ठिकाणी तुम्ही येऊ शकता आणि नक्कीच तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात वसलेले हे गाव आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपण हे बघतोय की सुंदर असा गड आहे. नक्कीच तुम्ही येऊन भेट देऊ शकता. परती जेजुरीच याला म्हटलं जातं. हा तर तुम्ही नक्कीच या. धन्यवाद. प्रति जेजुरी मित्रांनो नक्की तुम्ही भेट द्या. तुम्हालाही छान वाटेल आणि दर्शनाचा पण आस्वाद घेता येईल तुम्हाला आणि निसर्गाच्या सानिध्यात बसलेल्या या गावामध्ये तुम्हाला संगमनेर पासून जवळच आहे, काही जास्त अंतर नाही आणि तुम्हाला नक्कीच जेजुरीचे दर्शन घडेल. चला तर मित्रांनो, जय हिंद जय महाराष्ट्र. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.